हॅलो फ्रेंड्स, एके रेसिपीमध्ये तुमचं स्वागत आहे। तर मी आज मटणाचा खिमा बनवणार आहे। हा खिमा मी ह्या प्लेटमध्ये स्वच्छ धुवून घेतला आहे, जेणेकरून खाली पडणार नाही त्यासाठी। आणि यामध्ये आपण मसाले घालणार आहेत। आपल्याला याला 1 ते 2 शिट्ट्या द्यायच्या आता, आणि त्यानंतरची पुढची रेसिपी आपण बघू। चला तर रेसिपीला सुरुवात करू। तर हा 1 चम्मच अद्रक लसूणचा पेस्ट घालायचा आहे। त्यानंतर आपल्याला मीठ घालायचं आहे यामध्ये, आणि हळद घालायची। यानंतर यामध्ये आपल्याला 1 टोमॅटो घालायचे आणि 1-2 शिट्ट्या द्यायच्या। हा असा कटिंग करून घेतला मी लांबका लांबका, त्यामध्ये घालायचं आपल्याला आणि 1-2 शिट्ट्या द्यायच्या त्याला। तर आपल्या खिम्याला आता फोडणी घालायची। 2 शिट्ट्या झाल्या आहेत। तर चला तर रेसिपीला सुरुवात करू। इथं मी कढाई घेतली आहे, त्यामध्ये 2 ढक्कन ऑइल घातलं आहे। त्यामध्ये आपल्याला बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे। तर मी तर 2 मिरच्या पण घातल्या त्याच्यामध्ये अशा कटिंग करून, आणि थोडा कांदा बारीक चिरलाय, तो हलका आपल्याला लाईट ब्राऊन करायचा आहे। यामध्ये लाल तिखट घालायचं आहे, थोडा धना पावडर, हा घरगुती मसाला घालायचा आहे, आणि याला मिक्स करून घ्यायचं आहे चांगलं। यामध्ये नंतर आपल्याला तो जो बॉईल केलाय खिमा तो घालायचा आहे। हा मसाला झालाय आपला रेडी। यामध्ये आपल्याला आता खिमा घालायचा आहे। तर हा खिमा मी याच्यामध्ये घातलाय। आपल्याला चांगलं मिक्स करून घ्यायचंय आणि कव्हर करून ठेवायचं एक लो फ्लेम वरती 10 ते 15 मिनिटासाठी। हे मी कव्हर केले। फायनली आपला खिमा रेडी झालाय। अशा पद्धतीने तुम्ही पण एकदा बनवून बघा, नक्की तुम्हाला आवडेल। रेसिपी जर आवडली असेल तर नक्की लाईक करा आणि सबस्क्राइब करायला विसरू नका। थँक्यू।